जे काही लोक आहेत, आता आदित्य ठाकरे यांनी, आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे. स्वतःच्या निवडणुकीमध्ये वरळीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे ह्यांनी मराठीबद्दल प्रेम दाखवावं आणि मराठी भाषावर अन्याय कसा होतोय अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठणं. पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमछो वरली लावण्या अगोदर मग तो विचार केला नव्हता का? महाविकास आघाडीच्या काळात उबाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे. अजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे. तेव्हा तुम्हाला मराठीवरचं प्रेम आठवलं नाही का? आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी, उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने, आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत, पहिलं ते स्वतःहून सुरू करा. नका लावू मग केमछो वरळीचे बॅनर. लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भैयाजी जोशीजींच्या स्टेटमेंटवर आक्षेप का आहे नेमकं? आणि म्हणून जे काही सभागृहामध्ये झालं त्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की मराठीत हे आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे, आम्ही त्यालाच प्राधान्य देतो. पण अन्य भाषेलाही अपमान न करता, दुजाभाव न करता मराठीलाच प्राधान्य देणं हे आमची शासनाची भूमिका आहे. औरंगजेबाबद्दल बोललं किंवा कोरटकरबद्दल बोललं की नितेश राणेंना का झोंबतं असं त्यांनी. हो, कारण का कोण बोलतं ह्याच्यावर नितेश राणेचा आक्षेप आहे. म्हणून मी त्यांना आठवण करून दिलं, त्यांच्या आजोबांची स्टेटमेंटची आठवण करून दिलं. तेव्हा छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हणू नका हे त्यांच्याच आजोबांनी वक्तव्य केलं, त्याची फक्त आठवण करून दिली. ते ज्यांना नेते म्हणतात, राहुल गांधीजींनी गेल्या 19 फेब्रुवारीला, हे जेव्हा 19 फेब्रुवारीच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजलीचं ट्विट केलेलं, मग राहुल गांधींवर यांनी आक्षेप का घेतला नाही? कोरटकर असो की कोणी असो, छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी राजेंवर जे बोलणारा जो पण कार्ट आहे त्याला शिक्षा आमचं शासन करणारच. मग राहुल गांधींवर काय बोलायचं नाही, घरातल्या नातेवाईकांवर बोलायचं नाही. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत, ते स्वतः औरंग्या होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते, मग का कानफडीत लावली नाही जितेंद्र आव्हाडाला? कोरटकरला शिक्षा मिळालीच पाहिजे, मग जितेंद्र आव्हाडांना का बाहेर सोडलं? तुमच्या पक्षाचा आहे म्हणून. तिथे मग शिवरायांच्या बद्दल तुमचं प्रेम मोठं झालं नाही म्हणून उगाच हे जे काय दोन तोंडीचे लोक आहेत ना, म्हणून मी तो आक्षेप घेतला आणि सभागृहामध्ये चुकीची माहिती जाऊ नये यामुळे मी बोललो होतो. जितेंद्र आव्हाड यांची कारवाई व्हायला पाहिजे असं मला वाटतं. जितेंद्र आव्हाडांवर पण कारवाई व्हायला पाहिजे. हा, तर त्याबद्दल एवढे जुने ट्विट काढायचे तर मग सगळेच काढा, सगळ्यांचेच काढा, प्रदर्शन करू शकतो मग तुमच्या विधानसभेमध्ये. बाळासाहेब ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं, उद्धव ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं, आदित्य ठाकरेचा आवाज कोणी कोणी काढलेला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारेच लोक होते. म्हणून जुने संदर्भ देण्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल मी असंख्य वेळा बोललेलो. माहिती चुकीची होती, माफी मागितली ना, मी माफी मागितली. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे काही झालेले वक्तव्य ह्याच्या अगोदर करण्यात आले, जे आज त्यांच्या मांडीला मांडीला, त्याच्याबद्दल माफी मागण्याचा धाडस आहे का? मागा मग. जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान केलं होतं त्या विधानाची गंभीर दखल घेतली जाईल, कारण विधान परिषदेमध्ये एक पत्र सुद्धा या आशयाचं देण्यात नक्कीच आहे ना. औरंग्याचं उदारीकरण, टिप्याची उदारीकरण कोणी करत असेल तर त्याला काय आमच्या महाराष्ट्रामध्ये शासनांना ही आमची भूमिका आहे. जो न्याय किंवा जी शिक्षा अबू आदमीला लागलेली आहे ती ह्या अन्य लोकांना पण लागली पाहिजे अशी भूमिका आहे. नितेशजी, आपल्या सभागृहामध्ये सुधीर बोलताना त्यांनी असं सांगितलं की फायलींचा किंवा नसती निपटारा कायद्याचा खून करणारे काही वाल्मिक कराड अधिकारी, त्याबद्दल मंत्री महोदयांनी उत्तर दिलं ना. संबंधित मंत्र्याला तो प्रश्न विचारा ना.
सगळीकडे पिचकारी काय मारताय? काल जोशी के बयान पर जे विधान अबू आझमी यांनी केलं ते लोकशाहीच्या विरोधात कोण बोलले? फडणवीस साहेब म्हणाले हा, बरोबरच आहे. आणि त्यामुळे कारण का ज्या राजाच्या विचारांवर ज्यांच्या प्रेरणा घेऊन आमचं शासन चालतं, आमचं राज्य चालतं, त्या राजाचा कोण अपमान करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठी शिक्षा असूच शकत नाही. म्हणून कडकची कडक शिक्षा हे आमचं देवाभाऊचं सरकार देणार, हे आमची भूमिका ठाम है। देखिए, कल आदरणीय भैयाजी जोशी जी ने जो कोई एक भाषण मुंबई में किया, उसके बारे में आज विधानसभा में बहुत लोगों का मराठी बारे में उनका दोखला प्यार जाग उठा था। भैयाजी जोशी जी ने इतना ही कहा, उन्होंने कभी किसी मराठी भाषा का अपमान किया नहीं। उन्होंने इतना ही कहा कि मुंबई शहर में अलग अलग प्रांत के लोग रहते हैं, वो अपनी अपनी भाषा बोलते हैं, उतना ही बोला। उन्होंने कहा बोला कि मराठी इस्तेमाल मत करो। मगर वो वक्तव्य पे आक्षेप लेने वाले जो कोई यूबीटी के कोई सदस्य थे, उदाहरण आदित्य ठाकरे जो वर्ली के आमदार है, अपने चुनाव के वक्त वो केम छो वर्ली ये गुजराती में लिख सकते ताकि गुजराती वोट उनको मिले। फिर अभी तुमको गुजराती के ऊपर इतना प्रॉब्लम क्या है? इलेक्शन के वक्त तुमको बैनर लगाना अच्छा लगता है, फिर अभी क्या प्रॉब्लम है? गुजराती समाज के लोगों के शादियों में तुम लोग जाके नाचते हो, तभी कुछ प्रॉब्लम नहीं है। फिर अब बाद में फिर बाहर आके हाउस में हम इतने मराठी भाषा को हम लोग ही संभालते, ये सब जो नौटंकी है ना, ये नौटंकी का पर्दाफाश होना चाहिए, इसलिए ये मालूमात बाहर दे रहा हूँ। अरे हिंदीची लिंक तुटेल, थांब जरा, तुला माहिती आहे मध्ये हिंदी कसं आहे? क्रिकेटर मोहम्मद शमी ने रोजा नहीं रखा, इसीलिए तमाम मौलाना सारे ट्रोल कर रहे हैं कि आपको रोजा रखना। देखिए, इसी कट्टरपंथ के खिलाफ हम लोग है, इसी कट्टरपंथ के खिलाफ है। ये हमारे हिंदू धर्म में नहीं है इस तरह की चीज। जो मैं बार बार हम लोग कहते हैं, जो इस्लाम में जो लिखा है, या तो तुम इस्लाम स्वीकारो, या तो तुमको धर्मांतर करेंगे, या तो तुमको मार डालेंगे। आज देखो मोहम्मद शमी को भी उसका अनुभव आ रहा है, इसलिए तो हम हमारे हिंदू धर्म का वाहवाह करते हैं, क्योंकि हमारे हिंदू धर्म में इस तरीके का कट्टरपंथा नहीं है। नीतीश जी, औरंगजेब की कब्र को लेकर भी यह मुद्दा उठा है कि आप लोग की मांग है कि ये कब्र अब महाराष्ट्र में नहीं होनी चाहिए। और वो सबकी भावना है, सबकी भावना है। हर हमको किसी को लगता है कि उस गांधी जी की कब्र हमारे इधर क्यों रखनी चाहिए, मगर अभी हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है। अभी कभी का क्या होगा, कैसे होगा, वो आपके बोले बिना होगा। क्योंकि जब कोई भी गढ़ किल्लों के ऊपर जब कोई कार्रवाई हुई है, तभी आपको बताया गया है क्या सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी। अबू आदमी को जेल कुछ हो सकता है, इसकी संभावना है सर? ऐसा कुछ हो सकता है? जेल में जल्दी डाले जाएंगे? डालना पड़ेगा ना। औरंगजेब की चाटने वाले जितने जो है ना, उनके जो अभी उनका कोई जमात के जो लोग आगे कोई बचे कुचे है, ये आदमी जैसे, उनको अभी भेज दो। नितेश जी, दिशा सालियान कथित सुसाईड मामले में काय लोकशाहीला धरून नाही, काय अबू आझमी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाल्यानंतर छत्रपती झालेली आहे, लोकशाहीला धरून नाही कारवाई, असं अबू आझमी म्हटलं। अबू आझमीला किती बडबडू करू। आता बरोबर बोलताना मागे शिवरायांचा फोटो लावलेला ना, आता आठवलं ना आमचे शिवराय लात मारली ना औरंग्याला। आता 100 औरंगे आले ना तरी पण ह्याला नाही वाचू शकणार। दिशा सालियान कथित सुसाइड मामले में अब नई जानकारी सामने आई है। बताया जा रहा है कि दिशा सालियान के मौत के बाद भी उसका फोन 1 महीने तक चालू था। टावर लोकेशंस जो है वो चेक किए जा रहे हैं। एसआईटी 1.5 साल से जो है इसकी जांच कर रही है, लेकिन अभी तक कोई कंक्लूजन पर ये केस नहीं पहुंच पाया है। देखिए, एसआईटी हमारी एसआईटी जो गठन की थी, वो क्या काम कर रही है वो आपको बता के काम नहीं करेगी। या तो मीडिया को उसको अपडेट देना चाहिए। ऐसा एसआईटी का कुछ रूल फॉर्म हुआ है क्या? होएगा तो बताइए। तो जब भी एसआईटी में जो इंक्वायरी शुरू है, जिस तरीके से इन्वेस्टिगेशन शुरू है ना, वो सही दिशा पे जा रहा है। और जब भी सही दिशा पे ट्रेन रुकेगी ना, तो फिर म्याव म्याव जेल में सुनाई में मिलेगा आपको। चला, थैंक यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।